नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा सत्ता कारण हा विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमात आम्ही ताज्या विषयांवर चर्चा करतो आणि माझे सहकारी आमचे नवराष्ट्राचे संपादक अनिकेतजी जोशी आपल्यासोबत आहेत. अनिकेतजी नमस्कार, तुमचं स्वागत आहे. मुळात आत्ता सध्या जो विषय गाजतो आहे तो आहे औरंगजेबाची जी खुलताबाद इथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथे असलेली कबर आणि त्या कबरीचा विषय कुठून सुरू झाला तर छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी राजांचा ज्या प्रकारे अनन्वित छळ औरंगजेबाच्या राज्यात झाला आणि औरंगजेबाने जे अनन्वित अत्याचार त्यांच्यावर केले त्यानंतर कुठे ना कुठेतरी सगळं समाजमन हेलावून उठलं. अर्थातच औरंगजेबाबद्दलचा राग, तीव्र संताप हा कुठे ना कुठेतरी लोकांच्या मनात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातले उदयनराजे भोसले यांनी एक विधान केलं आणि ते म्हणाले की काय करायची ती औरंग्याची कबर आणि ती सरळ जेसीबी लावा आणि उखडून टाका. तो जो राग आणि तीव्र संताप होता तो अर्थातच वेगवेगळ्या थरातून प्रगट झाला. मग विश्व हिंदू परिषद असो की बजरंग दल असो, त्यासह अनेक अशा संघटनांचा एक रेटा असा सुरू झाला की औरंगजेबाची कबर हवी की नको, ती कबर उखडून टाकायला हवी. कारण छत्रपती संभाजी राजांचा ज्यांनी छळ केला त्या छळाचं ती प्रतीक आहे, म्हणजे ती तिथे आहे. थोडासा इतिहास जर जाणून घ्यायचा झाला तर तो असा की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा औरंगजेब दक्षिणेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये खास करून आला तेव्हा त्याला असा कयास त्याचा होता की अगदी सहजगत्या आपण हे राज्य आपल्या अखत्यारीत आणू शकतो. परंतु त्यांनी कधीच अपेक्षा केली नसेल इतका प्रतिकार, तीव्र असा प्रतिकार तब्बल 9 वर्ष संभाजीराजेंनी केला. त्यांची ज्या प्रकारे अटक झाली ते सगळं आपण चित्रपटात पाहिलेलं आहे आणि त्या चित्रपटाच्या निमित्ताने नव्याने तो इतिहास सगळ्या लोकांना कळलेला आहे. आणि की जी पहिल्यांदा तर हा जो वाद सुरू झालेला आहे, हा कबरीचा जो वाद आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर तो कसा आणि हे सुरू झाला, त्याचे पडसाद कसे उमटत आहेत एकंदर राज्यामध्ये? त्याचे जे पडसाद उमटत आहेत ते आपण बघतोय ते आणि अतिशय वाईट आहे. महाराष्ट्राचं सगळं राजकारण, शांतता, समाजकारण हे सगळं त्याच्यातून ढवळून निघतंय. खरं तर औरंगजेबाच्या कबरीवरनं वाद होण्याचंच काही कारण नव्हतं. औरंगजेब हा इथे कुणालाच प्रिय असण्याचं कारण नाही आणि त्याच्या विरोधात असणारे समाजमन हे आता पेटून उठलेलं आहे. जसं तुम्ही म्हणाल त्या चित्रपटाचा हा एक निमित्त आहे. त्यानिमित्ताने तो सगळा इतिहास पुन्हा एकदा लोकांच्या समोर आला आणि औरंगजेबाने महाराष्ट्रावर कसे अत्याचार, अन्याय केले याची परत एकदा उजळणी झाली आणि मग त्याच्यातून ही मागणी, त्याची कबर उखडून टाका ही मागणी सुरू झाली. मला असं वाटतं की याच्यामध्ये सत्तारूढ पक्षाने अतिशय संयमानं वागण्याची गरज आहे, परंतु तसं होताना दिसत नाहीये. आणि नागपूरमध्ये म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या शहरात, म्हणजे गडकरी जिथे राहतात त्या महाल भागामध्ये हा सगळा, तिथे काल आगडोम उसळली, त्याच्या जाळपोळ झाली, मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली, काही नागरिक जखमी झाले आणि मोठ्या प्रमाणात पोलीस जखमी झाले. म्हणजे हा या संघर्षातला, दंगलीतला एक अतिशय वाईट असा प्रकार आहे की कुऱ्हाडीने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हातावर वार झाला. हे सगळं कुठेतरी थांबलंच पाहिजे, थांबायला हवं. त्यासाठी सरकारनं पावलं टाकायला पाहिजेत, पण त्यासाठी भाषा संयमाची हवी आहे. ती आता इथे बोलताना कोणी दिसत नाही. विधानसभेमध्ये जर चर्चा तुम्ही पाहिल्यात तर त्या पूर्णपणे औरंगजेबाची कबर उखडून टाकावी अशाच प्रकारचे आदेश, तशा प्रकारची चर्चा तिथे होताना दिसतेय. आणि खरोखर अशा प्रकारे जर तिथे औरंगाबादच्या जवळ जर जमाव जमला तर काय करायचा हा एक मोठा प्रश्न तिथल्या पोलिसांपुढे आहे, राज्यातल्या पोलिसांपुढे आहे. औरंगजेबाचा मृत्यू हा 1707 मध्ये वगैरे झाला. त्याची कबर ही दुसऱ्या राजांनी म्हणजे मोगलांनी बांधली नाही. दक्षिणेमध्ये जे सुलतान होते त्यातल्या कोणीतरी ती कबर ही 1760 मध्ये बांधली. शिवाजी महाराजांचा मृत्यू हा 1680 मध्ये झाला आणि त्या सगळ्या 1660 मध्ये झाला माझ्या मते. 400 वर्ष वगैरे झाली त्यांच्या मृत्यूला, 350-400 वर्ष झाली. हा सगळा इतका जुना इतिहास आता तो खऱ्या म्हणजे कबरी उकळण्या इतका तो सेन्सिटिव्ह बनण्याचं कारण आहे का,
हा मुख्य प्रश्न आहे. म्हणजे जसं एक बाबराने मंदिर तोडून मशीद केली आणि ते एक 300-400 वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा त्या ठिकाणी मंदिराचं म्हणजे उभारणी झाली, रामलल्लाचं मंदिर अयोध्येत उभं राहिलं, तसं तितकं महत्व ह्या घटनेला आहे का, हा विचार खरं तर इथे सगळ्या शहाण्या लोकांनी करायला हवाय असं मला वाटतं. एकंदर आपण ह्या कबरीच्या संदर्भात जर बघितलं तर मी स्वतः छत्रपती संभाजीनगर म्हणजे आधीचा औरंगाबाद आणि आताचा छत्रपती संभाजीनगर इथे राहिलेली आहे. अशा प्रकारची ती कबर आहे, ती कधी तिथे दृष्टोत्पत्तीस पडली वगैरे असं होत नाही. ठराविक तिची काहीतरी एक व्यवस्था निश्चित असणार आहे, पण ती काही निमित्ताने मधनं डोकं वर काढते. कशी की आपण बघितलं की मध्येच एकदा प्रकाश आंबेडकर MIM तिथे जाऊन आले, प्रकाश आंबेडकर सुद्धा तिथे जाऊन आले आणि मग औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याची गरज आहे का अशी चर्चा ते मधून त्या संदर्भात होत असते. आताचा जो विषय झालेला आहे तो विषय अतिशय तीव्र असा वेगळ्या अर्थाने झालेला आहे. आणि कालचं जर आपण नागपूरमधली घटना बघितली, पण त्या आधीचा जे सगळे संदर्भ बघितले तर उदयनराजेंनी ते सांगितल्यानंतर त्यांच्या सुरात सूर मिसळून बऱ्याच जणांनी या प्रकारे मागणी केलेली आहे. मग बजरंग दल असो किंवा विश्व हिंदू परिषद असो, त्या संघटना बाहेर आलेल्या आहेत आणि त्यांची निदर्शनं आपण पाहिली. राज्यात हिंदू एकता नावाने आता ज्या म्हणजे मोर्चाने हे सगळे निघतात, त्याच्यामध्ये नितेश राणे हे राज्य सरकारमधले एक महत्वाचे मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत. त्यांनी ही भाषण केलं अलीकडेच की औरंगजेबाची कबर उखडून टाकली पाहिजे, आमचे लोक कारवाई करतील आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी तशा प्रकारचं सांगितलेलं आहे असं एक त्यांनी सूचित केलेलं आहे. म्हणजे राज्य सरकार मधले वरिष्ठ म्हणजे भाजपचे फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जे काही सरकार सुरू आहे त्या सरकारमधल्या वरिष्ठांनी असं सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं एक सूचक विधान हे राणेंनी केलेलं आहे. तर ह्या आणि तुम्ही बघितलं असेल तर काल जेव्हा नागपूरमध्ये ही घटना घडली त्याच्या दिवसभर राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये हिंदू संघटनांच्या वतीनं, कडव्या हिंदू संघटनांच्या वतीनं मोर्चे निघाले आणि त्यांनी एक वातावरण तयार केलेलं आहे राज्यामध्ये. आणि नागपूरमध्ये जे काय घडलं हे ते कदाचित ठरवून घडलेलं आहे. म्हणजे आता पोलीस असं सांगतायत की दुपारी तो मोर्चा 4च्या सुमारास निघाला, सगळी शांतता होती. त्यानंतर काही काळाने तिथे प्रतिमा किंवा पुतळा जाळण्यात आला. त्याची अफवाशी पसरवली की पवित्र पुस्तक, पवित्र ग्रंथ जाळला गेला आहे मुस्लिम धर्मियांचा आणि त्याच्यातून हा हिंसाचार म्हणजे हा मुद्दाम घडवलेला आहे. नागपूरमधली घटना ही तशी साधी नाहीये. याच्या तळाशी सरकारने जायलाच पाहिजे, कारण नागपूरचा इतिहास अजिबातच दंगलीचा नाहीये. अतिशय शांत पद्धतीनं आणि म्हणजे हिंदू मुस्लिम एकत्र नांदणारं अशा प्रकारचं ते शहर आहे. अशा ठिकाणी अशा दंगल घडवावी हे बाहेरून आलेले जे एलिमेंट आहे, विशेषतः उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुस्लिम संघटनामध्ये जे कडवे गट आता कार्यरत होत आहेत, हा सगळा कदाचित त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आहे. याच्या तळाशी जावं लागेल. पण त्याच वेळेला राज्य सरकारने देखील कबरीच्या निमित्ताने भावना तीव्र होणार नाहीत याची दक्षता, अशा प्रकारची दक्षता राज्य सरकारला घ्यावीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. म्हणजे तुमचं काम आहे. आज जे सत्तारूढ आहेत त्यांचं राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखणं हे महत्वाचं मोठं काम आहे, त्यांची जबाबदारी अधिक आहे. त्यामुळे कशा पद्धतीनं नेत्यांनी बोलावं याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खुलताबादचं ते जो परिसर आहे तिथे बघितलं की तिथे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण अशा प्रकारची कुठलीही घटना कुठल्याही एका धर्माच्या विरोधात आहे असं वाटलं. औरंगजेबाबद्दल कोणीच काही हे बाळगण्याची गरज नाही, तथापि त्या निमित्ताने काहीतरी मोठा उद्रेक होऊ शकतो अशी शक्यता लक्षात घेऊन तिथे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तथापि महाराष्ट्राभर ज्या काही घटना होत आहेत त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी काय, कारण आता मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलेलं आहे आज विधिमंडळामध्ये आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. ज्या पद्धतीने तयारी दिसते, म्हणजे जी घरं फोडली गेली किंवा जी जाळपोळची घटना घडली, जाळपोळ झालेली, या सगळ्यामध्ये ज्या प्रकारची तयारी होती त्यावरून कुठे ना कुठेतरी असं दिसतं की हे सुनियोजित अशा प्रकारे घडवलेला प्रकार आहे हिंसेचा. मग गेली काही दिवस विरोधी पक्षातले काही नेते हे वारंवार सांगतायत की महाराष्ट्रामध्ये दंगली घडतील. अशा प्रकारचं संजय राऊतांचं विधान आहे. अनिल देशमुखांच्या
तशाच पद्धतीची विधानं होय. अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहेत. आणि अशी दंगल घडते याचा कुठे काही संबंध आहे का, याचा तपास देखील आता पोलिसांना करावा लागेल. त्याचबरोबर म्हणजे जसं विरोधी पक्षाची म्हणजे जशी सरकारची जबाबदारी आहे तितकीच जबाबदारी ही विरोधी पक्ष नेत्यांची आहे. काल नागपूरमध्ये जी काही विधानं आलेली आहेत ती अशी थोडी संयम बाळगा अशा प्रकारचीच आहेत, यात शंका नाही. परंतु राज्याच्या अन्य भागामध्ये हे लोण पसरू नये याची कुठेतरी दक्षता सर्व स्थानिक पातळीवरती सर्व नेत्यांना ही घ्यावी लागणार आहे. जर अशा प्रकारचं दंगलीचं वातावरण तयार झालं तर ते कुठल्याही राज्याला अयोग्यच असतं. बरोबर. त्यांच्या म्हणजे समाजाची शांतता बिघडण्याबरोबरच महाराष्ट्र हे आता एका मोठ्या वेगानं औद्योगिकरणाकडे निघालेलं अशा प्रकारचं राज्य आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येत आहे. तर ह्या सगळ्या वातावरणाला इथं कुठेतरी गालबोट लागू नये आणि येणारी गुंतवणूक आणि त्यातून तयार होणाऱ्या 50 लाखाच्या वगैरे अशा ज्या काही नोकऱ्या आहेत त्याच्यावरती कुठेतरी गदा येऊ नये याची काळजी सरकारला आता अतिशय दक्षतेनं घ्यावी लागेल. अनेक नेते आहेत, अनेक बोलतायत. कोणाचं म्हणणं आहे की ती औरंगजेबाची जी कबर आहे ती कबर ही राहू द्या, कारण ते महाराजांच्या विजयाचं एका अर्थाने असं म्हणता येईल. कारण मराठा जे साम्राज्य आहे ते कशा प्रकारे त्या ठिकाणी झुंजलं आणि ते परत जाऊ शकला नाही, म्हणून ते त्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून राहू द्या. किंवा अशी मतमतांतर बरीच आहेत. कोणाला वाटतं की ते हवीच कशाला, ती उखडून टाका. अर्थात ही झालेली जी घटना आहे ती अतिशय जुनी घटना आहे. औरंगजेबाचा जो मृत्यू झाला होता तो अहिल्यानगर म्हणजे आत्ताचं जे अहिल्यानगर आहे तेव्हाचा अहमदनगर आहे तिथे झाला होता. परंतु कबरीच्या संदर्भात त्यांनी काही लिहून ठेवलेलं होतं की त्याची कबर कुठे असावी, गुरुच्या आसपास वगैरे, आणि त्यामुळे ती तिथे बांधण्यात आलेली आहे कबर. आणि त्या सगळ्या कबरीच्या भोवतीचा वाद जो आहे तो असा अधूनमधून जरी वर येत असला तरी आता ज्या भावना तीव्र आहेत त्यामध्ये राजकीय नेते ज्या प्रकारची विधानं, म्हणजे दोन्हीकडे तुम्ही म्हणालात, जितेंद्र आव्हाडांचं मध्येच काहीतरी विधान येतं, सुप्रिया सुळे सुद्धा काहीतरी बोललेले आहेत. प्रत्येकच जण यामध्ये दोन्ही बाजूंचे नेते हे बोलतात ते संयमाने घेण्याची गरज आणि महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ज्या संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत त्या मागणीसाठी त्यांना कशा प्रकारे त्यांना नियंत्रणात ठेवायचं, त्यांच्या भावना कशा काबूत ठेवायला लावायच्या, हे सगळं एक आव्हान नाहीये का? हे सगळं सरकार समोर आहे आणि दोन्ही बाजूनी. अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदूंच्या एकूण संघटनामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणारी संघटना आहे. त्याचे जे प्रमुख आता मोहन भागवत आहेत त्यांचं एक विधान आता अलीकडेच आलेलं आहे की हिंदू मुस्लिम यांनी एकत्र राहण्याची गरज आहे, एकत्र काम करण्याची गरज आहे, शांतता राहावी आणि कुठल्याही प्रकारचे जुने संदर्भ उकरून इतिहासाचं नव्याने आकलन करण्याची गरज नाहीये, अशा प्रकारची विधानं संघाच्या काही नेत्यांकडनं देखील आलेली आहेत. पण हे पण खरंच आहे की या ज्या काही मोर्चा काढणाऱ्या संघटना आहेत हे सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दाखला देऊन काम करणारे लोक आहेत. बरोबर. त्यामुळे कुठेतरी संघाला देखील आता याच्यामध्ये उतरावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की संयम बाळगणं गरजेचं आहे. औरंगजेबाची कबर उखडून काढा वगैरे अशा भावना पसरवण्याची गरज नाही. तो जो काय होता तो आता गाडला गेला मातीमध्ये, त्याचे काय झालं असेल आता 400 वर्षात 700 वर्षात माहीत नाही आपल्याला. त्यामुळे ती कबर तिथे असणं नसणं याने खरं तर काहीच फरक पडणार नाहीये. इतक्या वर्षात कोणाला फरक पडलेला नव्हता, ती कबर तिथे होती. तुम्ही जसं म्हणालात त्या ठिकाणी काही बांधकाम नंतरच्या काळात झालेलं आहे, पण ते देखील 100, 200, 500 वर्षाचं बांधकाम सगळं आहे. त्यामुळे तिथे आता नव्याने कोणी काही केलेलं नाहीये की नव्याने तिथे उदात्तीकरण होण्याचा प्रश्न नाही, होऊ नये अशीच सगळ्यांची भावना आणि इच्छा आहे. परंतु जसं तुम्ही म्हणालात तसं काही राजकीय पक्षांचे नेते, विशेषतः MIMचे नेते हे वारंवार औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात. आत्ताचं जे वातावरण बिघडलं याच्यामध्ये अबू असीम आझमी यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या आवारात बोलताना औरंगजेब हा कसा थोर होता वगैरे अशा प्रकारची विधानं केली. त्यांच्यावर विधिमंडळानं कारवाई केली. विधिमंडळानं त्यांच्यावरती त्यांच्या या आक्षेपार्ह विधानाची दखल घेतली. त्यांना निलंबित करण्यात आलं, म्हणजे हे विधानसभेचं अधिवेशन संपेपर्यंत. तर हे सगळं असं वातावरण असताना त्याच्यामध्ये आता आणखीन भर MIMच्या लोकांनी घालू नये. त्यांनी तशी काळजी घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर हे एक भावना लोकांनी व्यक्त केली, संघटनांनी मोर्चे काढले आणि एक प्रगट केलं मत, तिथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊन आणखीन काही कृती करण्याची
कोणी करू नये, सरकारने त्याची काळजी घेतली पाहिजे, संघटनांनी काळजी घेतली पाहिजे, नेत्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे. एकंदर हा जो वाद आहे तो उफाळून सध्या आलेला आहे. बराच तीव्र असा संघर्ष सगळीकडे आपल्याला दिसतोय. पण याला शांत करण्यासाठी मोठ्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी संयमाची भूमिका स्वतः घेणं, संयमानं विधानं स्वतः करणं आणि ती आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं हे फार गरजेचं आहे. आणखी एक मुद्दा असा आहे की यामध्ये म्हणजे छावा हा चित्रपटाच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा प्रतिक्रिया घेतल्या गेल्या लोकांच्या, आपल्या चॅनल्सचे सुद्धा खूप जेव्हा लोक बोलले तेव्हा त्यांच्या ज्या भावना होत्या त्या आहे की हा इतिहास आमच्यापासून लपवला गेला. म्हणजे इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जी बलिदानं मराठा साम्राज्यातल्या लोकांनी दिली त्याबद्दल फारसं आम्हाला कधी शिकवलंच गेलं नाही. म्हणजे तो एकेका ओळीत एकेका परिच्छेदात तो इतिहास संपवला. त्यामुळे सुद्धा काही लोकांच्या भावना तीव्र झाल्या आणि ज्या पद्धतीने अशा भावना जेव्हा हे होतात तेव्हा कसं आहे, इतिहास कोणी लिहिला नाही असं म्हणणं चुकीचं होईल. म्हणजे ज्या कादंबरीवरनं छावा सिनेमा निघाला, होय नाही असं नव्हे, म्हणजे शालेय शिक्षणामध्ये विश्वास पाटलांनी लिहिलेली पुस्तकं ही अवेलेबल आहेत, लोक वाचतात. पण म्हणजे दृकश्राव्य माध्यमाचा होणारा तीव्र परिणाम, त्याचा होणारा इम्पॅक्ट हा या ठिकाणी आपल्याला अधोरेखित झालेला दिसतो. इतिहास आहे आणि तो माहिती देखील आहे लोकांना, बॅक ऑफ द माइंड लोकांना हे माहिती होतं की संभाजी महाराजांचा प्रचंड छळ झाला. पण आता म्हणजे ह्याच्यात अफवा देखील कशा पसरल्या जातात किंवा जो खरा इतिहास नाही आहे अशा गोष्टी सांगितल्या जातात, त्याच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. म्हणजे आता त्याच छावा सिनेमावरनं औरंगजेबाने तिथे कुठेतरी खजिनापूरला, उस्ताबाद किंवा त्या भागामध्ये अहिल्यानगरच्या भागात, अहिल्यानगर ते संभाजीनगर या पट्ट्यामध्ये त्याचा खजिना पुरलेला आहे अशा प्रकारचा संदर्भ त्या सिनेमात किंवा त्या कादंबरीत आलेला आहे. त्याच्यावरनं लोकांनी रातोरात तिथे जाऊन शेतं खाण्याला सुरुवात केली, असा मध्यंतरी व्हिडिओ आपण पाहत होतो. म्हणजे हे सगळे जे काय आहे ते अफवाचे प्रकार आहेत. हा खोटा इतिहास आहे बरोबर, जो लोकांच्या मनात गेलाय. त्या खरा इतिहासाचं आकलन व्यवस्थित नीटपणानं करताना हे अशा ज्याला खोटा इतिहास आपण म्हणू शकू अशा गोष्टी पसरणार नाहीत याची देखील काळजी घेण्याची जबाबदारी माध्यमांची पण आहे आणि नेत्यांची पण आहे आणि समाजातल्या लोकांची पण आहे. या निमित्ताने एक गोष्ट निश्चित अधोरेखित होते की दृकश्राव्य माध्यमामुळे काही घटना ज्या आहेत त्या अधिक त्वरेनं, अधिक वेगानं पसरतात, वणव्यासारख्या पसरतात आणि त्याच्या ज्याला म्हणता येईल की खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येऊ शकतात. त्यामुळे आम्ही इथे आवाहन असंच करू सगळ्यांना की घटना ज्या झालेल्या आहेत त्याबद्दल सरकार निश्चित कारवाई करेल. तसं मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात ग्वाही दिलेली आहे, उपमुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत, त्यांनी सुद्धा ग्वाही दिलेली की जे कोणी औरंगजेबाचं उदात्तीकरण करतील किंवा कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करतील ते कुठलेही असले, कोणीही असले तरी त्यांची हायगय केली जाणार नाही. त्यांच्यावर जी कठोर कारवाई आहे ती केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी आज पोलिसांच्या बाबतीत जसं पोलिसावर जो हल्ला झालाय त्यामध्ये सांगितलेलं अतिशय कठोर कारवाई केली जाईल. हे सगळं असलं तरी सुद्धा तुम्हा सगळ्यांना आम्ही आवाहन हे करतो की अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपा करून एका भागात जो दुर्दैवाने ज्या प्रकारची हिंसा झालेली आहे ते वारंवार बघून पुन्हा त्यामध्ये तुम्ही काहीतरी चुकीचे संदर्भ लावू नका आणि शांतता आणि संयम हे राज्याच्या डोकी भडकवून देऊ नका अजिबात. शांतता आणि संयम हे राज्याच्या, तुम्ही जसं म्हणालात तसं फार गरजेचं आहे. कारण येऊ घातलेला विकास, येऊ घातलेल्या ह्या सगळ्या गोष्टी, आर्थिक प्रश्न आहेत, औद्योगिक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. उन्हाळा येऊ घातलाय, पाण्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यामध्ये असे वाद उकरून काढून पुन्हा काहीतरी वातावरण बिघडवू नये असं मला वाटतं. आणि की जी तुम्ही शेवटचं काय सांगाल? नाही, मी जसं तुम्ही म्हणालात ती अगदी गोष्ट खरी आहे की आपल्याला सर्वांनाच याच्यामध्ये सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणजे समाज म्हणून जबाबदारी, माध्यम म्हणून आपली जबाबदारी आहे. न बोलण्याची किंवा कमी बोलण्याची जबाबदारी नेत्यांची आहे, योग्य बोलण्याची जबाबदारी माध्यमांची आहे. हे सगळं आपण पाळलं पाहिजे. आपण त्या दृष्टीनं पुढे गेलं पाहिजे आणि एक शांतता सुव्यवस्था राहिलीच पाहिजे. राज्यात शांतता, सौहार्द, सुव्यवस्था राहण्यासाठी कुठली पावलं उचलली गेली पाहिजेत याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तुर्तास मी अनिकेत जींसोबत आपली रजा घेते. धन्यवाद.